आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वाम या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप 1A सिंपल स्ट्रेस स्ट्रेन या फॉर्म्युलांवरती आधारित न्यूमेरिकल नंबर 7 पाहणार आहोत. काय कॅल्क्युलेट लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, म्हणजे आपल्याला स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. डेव्हलपिंग 2 सेंटीमीटर डायमीटर बार, म्हणजे जो काय बार दिलेला आहे तो आपला कसा आहे, सर्क्युलर क्रॉस सेक्शन मध्ये बार आहे. अंडरगोस टेन्साइल फोर्स, म्हणजे फोर्स पी दिलेला आहे. तर न्यूमेरिकल मध्ये जे काय गिवन डाटा आहे तो आपण काय करूया, नोट डाऊन करण्याचा ट्राय करूया. गिवन मध्ये काय काय 2 सेंटीमीटर डायमीटर इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. टेन्साइल फोर्स म्हणजेच काय, कॅपिटल पी किती दिलाय तो 120 किलो न्यूटन. युनिट कन्वर्जन करूया. सेंटीमीटरचं एमएम मध्ये कसं करतो, सर्व युनिट कन्वर्जन आपण युनिट कन्वर्जन असा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये सर्व युनिट कन्वर्जन आपण पाहिलेले आहेत. तिथून तुम्ही हा पॉइंट कव्हर करू शकता. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर सेंटीमीटर एमएम मध्ये कसं करतो, इंटू 10 करत असतो, म्हणजे 2 इंटू 10 किती होणार 20 mm. नेक्स्ट किलो न्यूटनचं न्यूटन कसं करायचं हे सुद्धा त्याच व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो पॉइंट कव्हर करू शकता. तर किलो म्हणजे काय असतं 10 to the power 3. मग काय करूया 120 ॲज इट इज इंटू 10 to the power 3 न्यूटन ॲज इट इज. युनिट कन्वर्जन करून झालं. फाइंड आउट काय करायचं, टू फाइंड काय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस फाइंड आउट करायला सांगितलेले आपल्याला. तर सर्वप्रथम काय करूया, एक सर्क्युलर बारची डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. एक असा काहीतरी सर्क्युलर डायमीटर असणारा एक बार दिलेला आहे. हा क्रॉस सेक्शन त्याचा कसा आहे, सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. याचा डायमीटर किती दिलाय आपल्याला, डायमीटर डी 2 सेंटीमीटर डायमीटर दिलेला आहे. आणि याची लेंथ किती दिलेली आहे, लेंथ काय दिलेली नाही, त्यामुळे आपण काय करूया, याला फक्त याला असं लिहूया. ओके. नेक्स्ट काय दिलं, याला टेन्साइल फोर्स आहे, म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा फोर्स आहे. तो किती आहे 120 किलो न्यूटन. 120 किलो न्यूटन. सिमिलरली या साईडला सुद्धा काय असणार आहे, बाहेरच्या साईडला 120 किलो न्यूटन असणार. आणि काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला, स्ट्रेस. मग स्ट्रेस साठी फॉर्म्युला काय असतो, स्ट्रेस इज इक्वल टू पी डिवायडेड बाय ए. पी माहित आहे का, पी दिलेला आहे किलो न्यूटन मध्ये, त्याचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. एरिया, आता सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया आपण कसा फाइंड आउट करत असतो, एरिया इज इक्वल टू पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पाय ॲज इट इज. डायमीटर किती दिलाय 2 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं काय केलं आपण, इंटू 10 केल्यानंतर एमएम मध्ये कन्वर्ट झालं, किती आहे ते 20. म्हणजे डायमीटर किती 20, त्याचं काय केलंय स्क्वेअर डिवायडेड बाय 4. एरिया किती येतोय, कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. तर बघा, पाय इथं शिफ्ट बटन प्रेस करून इथं EXP म्हणून असते, ते बटन दाबल्यानंतर पाय येतं. शिफ्ट प्लस EXP दाबल्यानंतर पाय येतं. ब्रॅकेटमध्ये 20चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू करूया, जी काय व्हॅल्यू आहे ती आपल्या आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे, डिवायडेड बाय, असं दाबल्यानंतर काय होणार, आन्सर म्हणून येणार डिवायडेड बाय 4. इथे आलं 314.159. पुढचे 3 डिजिट घेत असतो. 159 म्हणजे किती 16 लिहूया. आणि एरियाचं युनिट काय असतं, mm स्क्वेअर. आता सर्व व्हॅल्यू काय करूया, इक्वेशन मध्ये पुट करूया. फोर्स पी किती दिलेला आहे 120 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करते कसं, 120 इंटू 10 to the power 3 किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये झालं, डिवायडेड बाय एरिया किती आहे 314.16. कॅल्क्युलेट करूया कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे 120 इंटू 10 to the power 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 314.16 इज इक्वल टू किती आलं 381.970.
0.970. स्ट्रेसचं युनिट काय असतं? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. इथं बघा फोर्स किती आहे? न्यूटन मध्ये आहे. आणि एरिया कसा काढला? एम एम स्क्वेअर मध्ये, म्हणजेच न्यूटन पर एम एम स्क्वेअर. न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 381.97. 97 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 100च्या जवळची व्हॅल्यू आहे. म्हणून काय करू शकतो आपण? 382 सुद्धा लिहू शकतो. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 382 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. तर एकंदरीत या न्यूमरिकल मध्ये काय केलं आपण? 2 सेंटीमीटर त्याचा डायमीटर दिला होता. सेंटीमीटरचं एम एम मध्ये करून घेतलं. कसं? इंटू 10 केलं, एम एम मध्ये केलं. फोर्स, टेन्साईल फोर्स दिला होता. टेन्साईल म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा फोर्स किती दिला होता? 120 किलो न्यूटन. त्याचं काय केलं? न्यूटन मध्ये कन्व्हर्ट केलं. किलोच्या ऐवजी 10⁻³ पुट करून न्यूटन लिहिलं. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेले? स्ट्रेस. स्ट्रेसचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, P/A. मग P आपल्याला गिव्हन होता. एरिया, सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया कसा काढतो आपण? πd² / 4. डायमीटरची व्हॅल्यू दिलेली आहे 2 सेंटीमीटर म्हणजे 20 mm. 20 mm इथं पुट करून त्याचा एरिया फाइंड आउट केला. 314.6 mm² एरिया आला. पी ची व्हॅल्यू 120 × 10⁻³ एरिया 314.16. व्हॅल्यू पुट करून काय केलं? आन्सर फाइंड आउट केलं. 381.97. 97 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 100च्या आसपास आलं. म्हणून काय होतं? 382 आपण लिहित असतो. जर आपल्याला इथंच जर आन्सर लिहायचं असेल तर इथपर्यंत लिहू शकतो, किंवा अप्रॉक्सिमेटली असं लिहू वाटलं तरी आपण ही व्हॅल्यू लिहू शकतो. तर या व्हिडिओमध्ये जर काही शंका असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त या आपल्या मित्रांपर्यंत गोष्टी शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. पुन्हा भेटू सर्क्युलर क्रॉस सेक्शन वरील नेक्स्ट न्यूमरिकल नंबर 8 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.